नमस्कार. आज आपल्या चॅनलवर आपण एका खूप हटके विषयावर पॉडकास्ट करतोय, ज्याला पेट थेरपी साध्या भाषेत किंवा ॲनिमल असिस्टेड थेरपी आपण म्हणू शकतो. आणि या पॉडकास्टमध्ये आपल्याशी चर्चा करायला सौ मिनल कविश्वर या आलेल्या आहेत. मी थोडक्यात मॅडमची ओळख तुम्हाला करून देते. सौ मिनल कविश्वर यांनी SNDT मुंबई इथून क्लिनिकल सायकॉलॉजीचं शिक्षण घेतलं आहे. ॲनिमल असिस्टेड थेरपी AAT शिक्षण यांनी युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ टेक्सास इथून प्रसिद्ध ॲनिमल थेरपिस्ट डॉक्टर सिंथिया शँडलर यांच्याकडून घेतलं आहे. इंटरनॅशनली रेकग्नाइज्ड प्रोफेशनल डिसिप्लिन ऑफ ॲनिमल असिस्टेड थेरपी म्हणजेच AAT भारतात त्यांनी पहिल्यांदा सुरू केली आहे. याशिवाय व्हॉलंटियर्स आणि प्रोफेशनल थेरपिस्ट्स प्राणी आणि माणसे दोन्ही यांना ट्रेन करण्याचं काम या करतात. कोणाला AAT सेंटर स्थापन करायचं असल्यास त्यांचं कन्सल्टेशनही मिनल देतात. गेल्या 14 वर्षांचा आणि 10,000पेक्षा जास्त पेशंट्सच्या आयुष्यात बदल घडवण्याचा मोठा अनुभव यांच्याकडे आहे. ॲनिमल एंजल्स फाउंडेशन या NGOची स्थापना यांनी केली आहे. ही NGO ह्युमन ॲनिमल इंटरॅक्शन या क्षेत्रात काम करणारी एकमेव भारतीय NGO आहे. रुबी, KEM, वोकार्ड, सिप्ला कॅन्सर सेंटर यासारख्या हॉस्पिटल्समध्ये तसेच अनेक कॉर्पोरेट कंपनीज, शाळा, एअरपोर्ट्समध्ये लोकांच्या स्ट्रेस लेवल्स कमी करण्यासाठी AATचा वापर यांनी केला आहे. मिनल कविश्वर यांचे या विषयावरचे 2 पेपर इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये प्रेझेंट करण्यात आले आहेत. त्यांचा पहिला थेरपी डॉग कुट्टी हा भारतात पहिला पेट पार्टनर म्हणून रजिस्टर झाला आहे. भारतात AATची स्थापना केल्याबद्दल त्यांना USAचा बियॉन्ड लिमिट्स 2007 हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांना अशोका फेलोशिप मिळाली असून द पीपल फोरमकडून टॉप 6 वुमेन एंटरप्रेनर्स इन इंडिया यात त्यांच्या नावाचा समावेश आहे. देश-विदेशातील अनेक प्रतिष्ठित कॉन्फरन्सेसमध्ये या विषयावर त्यांनी भाषण केले आहे. पेट थेरपी किंवा AAT या भारतात हळूहळू रुजत चाललेल्या पद्धतीत इतका गाढा अभ्यास असणाऱ्या सौ मिनल कविश्वर आज आपल्याला आपल्या पॉडकास्टसाठी लाभल्यात. मिनलजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. प्राणी आणि माणसाचं नातं याचा विचार केला तर इतिहासात पण खूप उदाहरणं आहेत. जसं की त्या वाघ्याची समाधी जी रायगडावर आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पेट होता, किंवा चेतकनी जी मदत राणा प्रतापांना केली आहे, झाशीच्या राणीचा घोडा असेल, किंवा इतिहासातलीच काय आत्ताची उदाहरणं घ्यायची झाली तरी शेतकऱ्याचं त्याच्या बैलांशी किंवा गाई म्हशींशी असलेलं नातं, मेंढपाळाचं त्याच्या शेळ्या मेंढ्यांशी असलेलं नातं, याचा विचार केला तर प्राणी आणि माणूस याचं एक निसर्गतःच किंवा पाळीव प्राण्यांचं एक बॉन्डिंग खूप घट्ट असतं. आयुर्वेदातली मी असल्यामुळे राजयक्ष्मासारख्या रोगांना आम्ही सांगायचो की ग्रंथात असं लिहिलं आहे की तुम्ही शेळ्या मेंढ्यांसोबत राहा. तर हे इतकं आम्हाला यातलं पेट थेरपी म्हणून असं नॉलेज नाही आहे. ही मला वरवरची जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला सांगते. पण पेट थेरपी म्हणजे नक्की काय हे आमच्या दर्शकांना आज तुम्ही सांगा, कारण माझ्या इतकीच त्यांनाही उत्सुकता आहे. हा आमच्यासाठी खूप नवीन विषय आहे, त्यामुळे मी विचारते. तुम्ही आत्ता जे उदाहरणं दिली ती अगदी अप्रूप दिली की आपल्याकडे प्राण्याचं आणि माणसाचं नातं हे काही नवीन नाही आहे, किंवा त्याचा फायदा होतोय माणसांना किंवा इव्हन प्राण्याला फायदा होतोय हे पण आपल्याकडे एस्टॅब्लिश्ड आहे. मग ते आयुर्वेदातनं असो किंवा स्पिरिच्युअलिटीमधनं असो, आपल्याकडे कुठलाही देव प्राण्याशिवाय आपण पूजत नाही. अरे वा. आणि कितीतरी देव आपले प्राणीच आहेत हे पण म्हणजे दुसऱ्या नजरेने बघितलं तेव्हा आपल्याला जाणवतं. आणि ते आपल्या संस्कृतीत असो, आपल्या सणावारांमध्ये असो, आपल्या कुठल्याही प्रकारच्या सेलिब्रेशन्समध्ये असो, प्राणी हे त्याच्यातनं वगळे कधीच गेले नाही. त्यामुळे प्राणी हा आपल्या समाजाचा पण आणि आपल्या संस्कृतीचा, आपल्या नात्यांचा आणि एक फॅमिली स्ट्रक्चर म्हणतो ना, त्याचा एक अविभाज्य भाग आहे.
अगदी की बरोबर. गोठ्यातली गाय किंवा घरातलं वासरू किंवा कुत्रा हे आपण पेट्स म्हणून आता आता आपण ते पेट म्हणून नाव वापरतो, हो. पण ते आपले फॅमिली मेंबर म्हणूनच इतके वर्ष, वर्ष. म्हणजे आजही गावाकडे कोणी तुम्ही गेलात हं. आणि वासरूचं नाव विचारलं, गाईचं नाव विचारलं, तर अगदी प्रेमाने घरातल्या माणसासारखं ते सांगतात. हो. त्यांना पेट म्हणून दर्जा चल. नसतो. आता आपण जेव्हा सिटी लाईफमध्ये राहतो तेव्हा ते पेट्स वगैरे टर्म अगदी. नवीन आहेत त्या. सो हे जे तुम्ही म्हटलं की माणसाचं आणि प्राण्याचं जे नातं आहे हं. त्याचा सायंटिफिक अभ्यास केला जातो. हं. सो जसे वेगवेगळ्या फील्ड्स आहेत तसं अँथ्रोझोलॉजी नावाची एक फील्ड आहे बरं. जिथे ह्युमन ॲनिमल रिलेशनशिप, हं. प्राण्याचं आणि माणसाचं नातं हं. आणि त्यातनं होणारे एकमेकांना फायदे, हं. मग त्यात फायदे पण येतात, कॉन्फ्लिक्ट्स पण स्टडी केल्या जातात हं. आणि सगळ्या हेल्थ पण स्टडी केलं जातं. सो एक ओव्हरऑल अभ्यास ह्युमन ॲनिमल रिलेशनशिपचा हा त्या अँथ्रोझोलॉजी विषयात येतो आणि त्या विषयाच्या खाली ॲनिमल असिस्टेड इंटरव्हेन्शन हा एक त्यातला सब कॅटेगरी आहे. अच्छा. तर मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे, हं. त्यामुळे माझं शिक्षण आहे ते माणसाच्या मानसिकतेचं म्हणजे मनसशास्त्र, हं. हे माझं शिक्षण आहे. हं. तर बऱ्याच जणांना वाटतं की आता मी जेव्हा प्राणी माझ्या कामामध्ये इन्कॉर्पोरेट करते हं. तर म्हणजे मग मी फक्त मनसशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करणार का त्याचा, बरं. का प्राण्याच्या मनसशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करणार, हं. का मी वेटेनरीच्या दृष्टीने अभ्यास करणार. बरं. सो नक्की कुठे ही फील्ड येते हे लोकांना कळत कळत नाही. तर त्याचा मूळ विषय आहे ह्युमन ॲनिमल रिलेशनशिप, माणसाचं आणि प्राण्याचं नातं, ह्याचं संशोधन आणि ह्याच्या मागचा अभ्यास करणं. बरं. आणि त्याच्यात प्राण्याला पण तेवढाच महत्त्व दिलं जातं. म्हणजे इट इज व्हॉट इंग्लिशमध्ये आपण जेव्हा म्युच्युअली बेनिफिशियल अशी टर्म म्हणतो हं. की सिम्बायोटिक. आणि म्युच्युअली बेनिफिशियल, की हं. त्या प्राण्याबरोबर जेव्हा प्राणी थेरपीमध्ये माझ्याबरोबर काम करतो हं. तेव्हा फक्त त्या क्लायंटला नाही तर त्या प्राण्याला पण फायदा होतोय. बरोबर आहे. आणि जेव्हा ते होतं तेव्हा Win-win situation. करेक्ट, हं. तेव्हा ते नातं पुरेपूर मानलं जातं, प्रस्थापित होतं. किंवा आपण घरच्या पेट्सना पण म्हणू, म्हणजे हो. आपल्या हौशीसाठी आपण पेट पाळतो, पण त्या पेटला पण काहीतरी त्याचा फायदा होतोय म्हणून तर पेट आपल्या बरोबर आहे. बरोबर. तर हे जे नातं आहे हे सायंटिफिकली कसं आपण एक्सप्लोअर करू शकतो. आता ज्यांच्याकडे पेट्स आहेत त्यांना माहिती आहेत फायदे, की माझ्याकडे कुत्रा आहे आणि मी घरी खूप दमून येतो दिवसभर काम करून, आणि मग कुत्रा येतो खेळायला, त्यांनी ज्या शेपटी हलवली किंवा निरपेक्ष हा शब्द खूप वापरला जातो. प्रेम आणि ते एक 100% अटेन्शन देणं, की आत्ता तुम्हाला बघून मला एवढा आनंद झालाय, हे जे प्राणी व्यक्त करतात ह्याच्यातच त्यांना सगळा थकवा निघून जातो. तर हे सगळ्या पेट पेरेंट्सनी अनुभवलंय. पण हेच जेव्हा आम्ही थेरपीच्या जोडीने हा विषय पुढे मांडतो, की त्या प्राण्याचं निरपेक्ष प्रेम आणि एका ट्रेन्ड थेरपिस्टची त्याला जोड, त्याच्यानी जो मनातली घालमेल असो किंवा काही प्रॉब्लेम असो किंवा काउन्सिलिंगसाठी जे येतात त्यांचे इश्यूज असो, तर ह्या सगळ्यामध्ये त्या प्राण्याचा रोल खूप मोठा आहे. अच्छा. आणि ॲनिमल थेरपी हे फक्त प्राण्याला पेट करणं आणि त्याला खेळणं एवढंच नसून हे इतकं सायंटिफिक प्रकारे करता येतं. बर. तर हा सगळा विषय ॲनिमल असिस्टेड थेरपी असं थोडक्यात सांगता येईल. पण म्हणजे हे ॲक्च्युअली करायचं कसं, म्हणजे आता मला ही थेरपी घ्यायची आहे समजा, तर कुठल्या दृष्टीने ती थेरपी हवी आहे. म्हणजे सपोज तुम्ही माझ्याकडे आलात ॲज अ आता मी काउन्सिलर आहे, मी काउन्सिलिंग करते. तर काउन्सिलिंगमध्ये नॉर्मल काउन्सिलिंग कसं असतं की असं आपण बसलो असू मे बी अक्रॉस अ चेअर आणि तुम्हाला मी बोलायला लावीन आणि त्या माझे प्रॉब्लेम्स सांगणार, बोलायला, पण कुठल्याही नवीन माणसाशी बोलायला एकदम मन ओपन होत. बरोबर आहे, अगदी. आतल्या गाठी उलगडत का सांगावं ना आपण, की ठीक एक वेळ माणूस ठरवून येईल की आता मला काउन्सिलिंगला जायचंय तर मला ह्या गोष्टी बोलायला लागतील. येणं बाहेर येणं अवघड होतं कधी कधी, पण ते एक आपण ठरवून जसं डॉक्टरकडे जातो तसं काउन्सिलरकडे जातो. पण काय होतं की आपला जो एक वरचा पडदा असतो ज्याला आपण मास्क म्हणतो तो उतरायला खूप वेळ लागतो. पण हेच जेव्हा अशा काउन्सिलिंग सेशनमध्ये प्राणी असतो, आता मी मांजरींबरोबर पण काम करते जसं कुत्र्यांबरोबर करते तसं, तर
त्या कुत्र्या किंवा मांजरीबरोबर जेव्हा संभाषण होतं, म्हणजे आल्यावर पहिली लक्ष कुठे जाईल, माझ्याकडे नाही जाणार, तर त्या कुत्र्या किंवा मांजराकडे जाईल. मग ते जे इंटरॅक्शन सर्वात पहिले होईल ते कोणाशी होईल, ते कुत्र्याशी होईल. आणि तो जजमेंटल जजमेंटल नाही, नसणार. मग तुम्ही एकदम रिलॅक्स होणार तिथेच पहिले. बरोबर. आणि मग त्या खेळातनं त्याच्याबरोबर जे तुमचं मन रमेल तिकडे जे तुम्हाला रिलॅक्स फील होईल, तिथून पुढे एक 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 प्रश्न मी विचारत मग तुम्हाला अजून बोलायला तेवढं इझी पडेल. ओके. किंवा एखाद्या अवघड विषयावर जरी बोलायचं असेल तरी तुम्हाला माहिती आहे की एकीकडे तुम्ही त्या पेटला तुम्ही जवळ घेताय किंवा तो पेट पण रिस्पॉन्ड करतो. म्हणजे थेरपी डॉगचा रोलच आहे हा की ह्युमन इमोशन्सना समजून त्याला प्रतिसाद देणं, की जे घरचे पेट्स करतात तर त्यांना सवय लागलेली असते. त्यांना तर घरातले लोक माहिती असतात, पण थेरपी डॉग्सना ही इतर लोकांबरोबर पण करतात. या लेवलचे प्रोफेशनल्स आहेत ते. वाव. पण मग कुठल्या रोगांमध्ये या सगळ्याचा फायदा होतो? रोग नाही म्हणता येणार. म्हणजे कुठल्या जर तुम्ही बॉटम लाईन बघितली तर वी से दॅट इट हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग युअर क्वालिटी ऑफ लाईफ. बर. की मग अगदी आम्ही कॅन्सर पेशंट्स बरोबर जरी काम जेव्हा करतो तेव्हा ते कॅन्सर त्यातनं बाहेर नाही पडणार आहे, कॅन्सर बरा होणार आहे असं नाही, पण ज्या स्टेजला तो माणूस आहे, तो व्यक्ती आहे, त्या स्टेजमध्ये त्याची क्वालिटी ऑफ लाईफ आम्ही डेफिनेटली इम्प्रूव्ह करू शकतो. हार्ट पेशंट आहे, पोस्ट ऑपरेटिव्ह केअर आहे, स्ट्रोक झालेलं कोणी आहे तर किंवा मतिमंद आहे, डिसेबल्ड आहे, ह्या सगळ्या लोकांबरोबर आम्ही काम करतो. पण इट डझंट मीन की ते ऑटिझम त्यातनं नाहीसं होणार आहे किंवा ते डिसेबिलिटी जाणार आहे प्राण्यांबरोबर इंटरॅक्ट केल्यामुळे. पण त्या क्षणामध्ये जेव्हा तुम्ही प्राण्याबरोबर आहात तेव्हा तुम्ही 100% त्या प्राण्याबरोबर असतात, तुम्ही हसत असता, तुम्ही आनंदी असता. आणि कुठलाही डॉक्टर तुम्हाला सांगेल जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हाच त्या औषधांचा किंवा त्या बाकीच्या ट्रीटमेंटचा त्याच्यावरती इफेक्ट होतो. सो इम्प्रूव्हिंग क्वालिटी ऑफ लाईफ हे ॲनिमल थेरपीचा मूळ एम आहे असं सांगू शकते. पण मग सगळीकडे याच्यावर काही रिसर्चेस झालेत की कसा काही उपयोग होतो किंवा काय, किंवा असं डायरेक्ट पुरावे देता येईल असं काही, म्हणजे आता आजकाल ऑन पेपर सांगा आम्हाला काय होतं ते किंवा काय. आणि तेच झालं म्हणजे कारण मी जेव्हा सुरुवात केली ह्या कामामध्ये मला ॲब्सल्युटली कल्पना नव्हती की ही काय फील्ड आहे. पण माझं जेव्हा मास्टर्स मी केलं इन क्लिनिकल सायकोलॉजी तेव्हा एक मास्टर्समध्ये एक ट्रेनिंग तुम्हाला युअर ब्रेन इज हार्ड वायर्ड टू लुक फॉर रिसर्च. बरोबर. कारण सगळं सायंटिफिक एव्हिडन्स बेस्ड आणि रिसर्च बेस्ड सगळं ट्रेनिंग असतं. तर मला आधी प्राण्यांची आवड होतीच. मी मास्टर्स करत असताना मी डॉग ट्रेनिंग वगैरे शिकत होते, ते करत होते. मग एका शाळेनी अप्रोच केलं की त्यांच्या शाळेमध्ये तो डॉग ट्रेन करून हवा म्हणून. तर ती शाळा मतिमंद मुलांची होती. बर. आणि असं भारतात घडलं? हा, भारतात ठाण्यामध्ये ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये ती सुद्धा जी मतिमंद मुलांसाठी आहे अशा शाळेने हा पुढाकार घेतलेला की आम्हाला शाळेत एक डॉग ट्रेन करून हवाय. पण त्यांच्या डोक्यात एवढंच होतं की तो मुलांशी खेळेल इथपर्यंत. पण मग जेव्हा त्याच्यात मी अजून अभ्यास केला तेव्हा मला, कारण मी त्याच बॅकग्राऊंडची होते, म्हणजे मी नुसती डॉग ट्रेनर नसून सायकोलॉजिस्ट पण होते, म्हणून मला थोडा अजून पुढे त्याच्यात विचार करता आला की या मुलांसाठी मी नुसतं डॉग ट्रेन करून त्यांना मे बी खेळेल तो, पण त्यांना इमोशनल सपोर्ट कसा मिळेल बरोबर त्या डॉगपासनं. तर मग त्याच्यात माझं संशोधन स्वतः चालू झालं. मग त्याच्यात मला ही फील्ड सापडली की where I was from the right background of being a psychologist as well as having knowledge in training animals. आणि मग आता इकडे भारतात करायचं, मी तर फ्रेशर होते, तर आय वॉज ऑल्सो लुकिंग फॉर गायडन्स की आपल्याकडे काय काम झालंय, आपल्याकडे काय रिसर्च झालाय. सो आय ऑलवेज आस्क द सेम थिंग्स, म्हणजे सायंटिफिक क्वेश्चन्स. तर भारतामध्ये ह्याच्यात काही काम झालं नव्हतं तेव्हा. आणि जरी असं कोणी रॅन्डम म्हणजे 1-2 असे इन्स्टन्सेस की डॉग्सना घेऊन गेले शाळांमध्ये स्पेशल मुलांमध्ये, पण त्याचा सायंटिफिक रेकॉर्ड काही नव्हता किंवा त्याच्या मागे काही संशोधन झालं नव्हतं किंवा त्याचा काही डेटा नव्हता की त्याचा काय फायदा झाला नक्की, कशा प्रकारे डॉग ट्रेन वगैरे, असं काही नाही. सो मग त्या शाळेमध्ये मी जे काम चालू केलं तर आय थॉट की लेट मी डॉक्युमेंट व्हॉट एव्हर आय एम डुईंग. मग जेव्हा गायडन्स मिळेल तेव्हा आपण दाखवू तरी शकतो की आतापर्यंत हे केलं. अँड दॅट टर्न्ड आउट टू बी द फर्स्ट डॉक्युमेंटेड स्टडी डन इन इंडिया. वाव. की मग त्याच्यात पॅरामीटर्स चेक केले आम्ही की मुलांच्या हायपर ॲक्टिव्हिटीवरती काय परिणाम होतोय, मुलांच्या अटेन्शन स्पॅनमध्ये काय परिणाम होतोय, किंवा मोटर कंट्रोल, की मतिमंदत्व बरोबर बाकी फिजिओलॉजिकल पण डिसेबिलिटीज असतात की
ग्रास्पिंग पॉवर कपॅसिटी नाही आहे किंवा फाईन मोटर स्किल्स नाही आहे, बॉडी बॅलन्स नाही आहे. तर ह्या सगळ्याचे पण पॅरामीटर्स आम्ही इव्हॅल्युएट केले आणि तो 3 वर्ष तो स्टडी केला. आणि कुट्टी जी पहिली डॉग तुम्ही मेन्शन केलं, तर शी वॉज ट्रेन्ड इन द स्कूल. तर तेव्हाच्या ज्या प्रिन्सिपल होत्या श्यामश्री भोसले म्हणून, तर त्यांनी तिला अडॉप्ट केलं. ती त्यांच्या घरी त्यांचा पेट म्हणून राहिली, पण ती रोज शाळेत यायची त्यांच्याबरोबर. प्रिन्सिपल केबिनमध्ये ती असायची. तिचं ट्रेनिंग तिकडे झालं आणि जेव्हा क्लासेस असायचे तेव्हा ती माझ्याबरोबर प्रत्येक क्लासरूममध्ये यायची. आणि तिला माहिती होतं, म्हणजे ती तिकडे वाढली असल्यामुळे आणि माझ्याबरोबर ट्रेन झाली असल्यामुळे तिला माहिती होतं की प्रत्येक वर्गातल्या मुलांबरोबर कसं इंटरॅक्ट करायचं. की जर कोणी व्हीलचेअरवरचा मुलगा असेल किंवा काही मुलांना बॉडी बॅलन्स नव्हता, तर तरी तिचा पट्टा त्यांना धरायचा असायचा. मग कॉरिडॉर मधला तो बार धरून तिचा पट्टा धरून त्यांना चालायची प्रॅक्टिस देणं. शाळा बुडवाविषयी वाटत नसेल मुलांना. त्यासाठी त्या कुट्टीचा खरं आम्ही त्याच्यात पूर्ण सहभाग करून घेतलेला की मुलं शाळेत यायची पण रडायची खूप. तर नॅचरली असं झालं की आल्यावर पहिले चेक करायची कुट्टी आहे का. तो पूर्ण शाळेचं वातावरण बदललेलं. आणि कधी कसं होतं की नॉर्मल मुलांना पण ठीक, पण हे जे मतिमंद मुलं, स्पेशल मुलं, ह्यांना आपण एका पॉइंट नंतर रिझनिंग नाही देऊ शकत की तुम्ही शाळेत काय येत आहे. त्यांना खूप समजून पण होत नाही. पण जेव्हा असं काही असतं की जिकडे त्यांची ओढ आहे आणि जिकडे ते नातं निर्माण झालंय, तर अजूनही शाळेमध्ये तुम्ही गेलात तरी, आता कुट्टीला जाऊन पण अनेक वर्ष झाले, ती 10 वर्ष त्या शाळेत बरोबर होती. आणि श्यामश्री भोसले मॅमनी खूप तिची छान काळजी घेतली आणि शाळेचा म्हणजे ती शाळेचा भागच झालेली आहे. आणि तिथून सुरुवात झाली. म्हणजे मग तिथे तो पहिला सायंटिफिक स्टडी केला आणि मग बाकी पण इंटरनॅशनली इफ यू सी, तर आता ही फील्ड एवढी रोबस्ट आहे की त्याचा वेगवेगळ्या अँगलनी अभ्यास होतोय. मग त्याचा आपल्या बायोफिजिओलॉजिकल चेंजेसमध्ये काय होतं नक्की. आता बरेच लोकांनी ऑक्सिटॉसिन हे नाव ऐकलं असेल की तेच मी म्हणत होते की हार्मोन्सवर काही स्टडीज झालेत का. सो ऑक्सिटॉसिनचा आजकाल खूप म्हणजे कॉर्टिसॉल कमी होतं, एपिनेफ्रिन, नॉन एपिनेफ्रिन, पण नक्की काय होतं हा त्याचा एक मागचा अभ्यास की कॉर्टिसॉल कमी होतं म्हणजे जादू आहे का ती की नुसता प्राण्याला हात लावला आणि कॉर्टिसॉल कमी झालं, ऑक्सिटॉसिन वाढलं, असं नाहीये. तर त्याच्याबरोबर काहीतरी मिनिंगफुल इंटरॅक्शन पाहिजे, त्याच्याबरोबर बॉन्डिंग पाहिजे, राईट. तर त्या बॉन्डिंग मधनं मग हे सगळे जे फायदे आहेत. कारण ऑक्सिटॉसिन कधी जनरेट होतं, जेव्हा आईला मूल होतं, त्या आई आणि मूलच्या बॉन्डिंगसाठी ते ऑक्सिटॉसिन रिलीज होतं. सो नुसतं मी प्राण्याला बघितलं की येस, आनंद मिळतो, स्ट्रेस कमी होतो. बरेच जण फनी कॅट व्हिडिओज, फनी डॉग व्हिडिओज बघून केवढं युट्यूबवरती तर सर्वात जास्ती चालणारे ते व्हिडिओज आहेत. ती एक वेगळी थेरपी आहे. पण तो एक मोमेंटरी तुम्हाला ते डोपामिन हिट देणारा फॅक्टर आहे. पण जर तुम्हाला त्याचा खरंच फायदा हवा असेल टू लोअर युअर कॉर्टिसॉल, म्हणजे जो स्ट्रेस हार्मोन आहे तो कमी करून, जो तुमचा हॅपी हार्मोन किंवा बॉन्डिंग रिलेटेड की जिकडे तुम्हाला बिलॉंगिंगनेस वाटतंय आणि त्यातनं वाटणारं प्रेम हे वाढवायचं असेल, तर मग ते नातं पण तुम्हाला डेव्हलप केलं पाहिजे. मग तुम्ही किती त्या प्राण्याबरोबर वेळ घालवताय, किती माइंडफुल आहात. एव्हरीथिंग विल कम डाऊन टू माइंडफुलनेस वन्स यू स्टार्ट वर्किंग विथ ॲनिमल्स. कारण प्राणी हा एक म्हणजे काय म्हणतात, एकच असं म्हणू शकतो की जे पूर्णपणे आत्ताच्या क्षणामध्ये जगत असतात. म्हणजे तुमच्याकडे जर मांजर असेल किंवा कुत्रा असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल किंवा तुम्ही रोज बघत असाल की मागे काय, काल काय झालं, 5 मिनिटापूर्वी काय झालं, उद्या काय होणार आहे, मला जेवायला मिळणार आहे की नाही, काहीही नाही. हा माणूस मला काल त्रास देऊन गेला पण आज मी त्याला शेपटी हलवीन. पण दॅट डझंट मीन की त्यांनी सगळं विसरलंय. इट ओनली मीन्स की ते आत्ताच्या क्षणामध्ये 100% जगतात. आणि असं आपल्याला जमलं पाहिजे. एक्झॅक्टली. पण ऍटलिस्ट आपण तेवढ्या वेळापुरतं की सपोज तुमच्याकडे मांजर आहे आणि तुम्ही मांजरीला हात लावताय, पण तुम्ही तिच्याकडे बघताय ती कसं पर करतेय, त्याचा तुम्ही अनुभव घेताय. कारण परिंग हे फक्त मांजरांना आहेत आणि इट इज एक्स्ट्रीमली थेरप्युटिक. फिजिओलॉजिकल बेनिफिट्स पण त्याचे खूप आहेत. त्या परचे व्हायब्रेशन्स जे आहेत ते आपल्या बॉडीसाठी, आपल्या हिलिंगसाठी इट इज बीन सायंटिफिकली प्रूव्हन. तर ते करत असताना तुम्ही मांजरीकडे बघताय का,
ती कसं तुम्हाला रिस्पॉन्ड करते, तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव काय आहे, ते फरचा तुम्हाला फील कसा येतोय. सो हे सगळं माइंडफुलनेसचीच एक्सरसाइज आहे. आणि इकडे लोक जेव्हा म्हणतात की स्ट्रेस कमी करा, मेडिटेशन करा, कसं म्हणजे लोकांना मेडिटेशनची स्टेज पण माहिती असायला तो जो माइंडसेट नाही किंवा एक ब्लँक माइंड ज्याला म्हणतात, तर अनुभव असल्याशिवाय ती जागा कशी पोहोचणार मेडिटेशन मधून, तो एक्सपिरियन्स येऊन गेलेला पाहिजे. पण प्राणी आपल्याला खूप सोप्या पद्धतीने तोच माइंडफुलनेसचा अनुभव देऊ शकतात इन अ व्हेरी शॉर्ट स्पॅन. वाव. आणि इथेच जेव्हा प्रॉपर ट्रीटमेंटची जोड येते, मग ते काउन्सिलिंग असो, फिजिओथेरपी असो, स्पीच थेरपी असो किंवा मेडिकल थेरपी असो, कुठल्याही फॉर्म ऑफ इंटरव्हेन्शनची जोड, तेव्हा त्याला ॲनिमल असिस्टेड इंटरव्हेन्शन असं म्हणतात. मग आता आपण म्हणजे डॉग्स आणि कॅट्सबद्दल बोललो, तर एक बेसिक प्रश्न की अजून कुठले ॲनिमल्स आपण असे थेरपी, कारण डॉग्स आर व्हेरी इझिली ॲक्सेसिबल किंवा पेट्स म्हणून मॅक्सिमम बघायला गेलं तर डॉग्सला पाळलं जातं किंवा कॅट्सला त्याच्या पाठोपाठ. तसं थेरपीसाठी अजून कुठले प्राणी वापरतात? सो डॉग्स तर आपल्याकडे पॉप्युलर आहेत म्हणून, पण कॅट्स आर ऑल्सो व्हेरी गुड ॲज थेरपिस्ट. बरं. लोकांना त्यात थोडं दुमत असेल ह्याच्याबद्दल, बऱ्याच लोकांची समजूत आय एम अ कॅट पर्सन, आय एम अ डॉग पर्सन असं एवढंच मी ऐकलंय. आय नो पण अल्टिमेटली यू नीड टू बी अन ॲनिमल पर्सन असं म्हणायला हरकत नाही. कारण कॅट्स बद्दल बरेच गैरसमज असतात की कॅट्स आर व्हेरी मूडी आणि दे आर व्हेरी सेल्फिश, किंवा त्यांना हवं तेव्हाच जवळ येतील, नंतर बघणार पण नाही, असं बरंच मिसकन्सेप्शन्स आहेत. पण जितका लळा एखाद्या कुत्र्याबरोबर लागतो तितकाच लळा एखाद्या मांजरीबरोबर पण लागू शकतो. मांजर पण तेवढंच प्रेम करते जेवढं कुत्रा करतो, फक्त तिची दाखवायची पद्धत वेगळी असते. पण थेरपीमध्ये जेव्हा आम्ही बघतोय, स्पेशली काउन्सिलिंगमध्ये, आता आय वर्क विथ माय कॅट मँगो. तो मोठा बोका आहे गोल्डन कलरचा, आणि तो एकदम शांत आहे. त्याला बाहेर जायला आवडतं, तो लीशवरनं चालतो, म्हणजे कुठे न्यायचं असेल त्याला तर. आणि मी लहान मुलांबरोबर, एस्पेशली जे स्वमग्न आहेत, म्हणजे ज्यांना ऑटिझम आहे किंवा ज्यांना काही बिहेवियरल इश्यूज असतील, किंवा काउन्सिलिंगमध्ये जेव्हा रिलेशनशिप इश्यूज आहेत किंवा इंटरपर्सनल इश्यूज आहेत, तर मग मी डॉगपेक्षा आय विल प्रिफर टू वर्क विथ माय कॅट मँगो. कारण डॉग्स कसे असतात की ते सहज आपल्या जवळ येतात, बोलवलं की डॉग येणार, राईट. पण मांजरीला बोलवणं, एफर्ट घेऊन काम करायचंय, एफर्ट घेऊन काम करायचंय. तिच्या बाउंड्रीज असतात की इथे हात नाही लावायचा, मला असंच कुरवाळीला आवडतं वगैरे, बरंच काही असतं. पण मग ह्यातनं शिकतो काय आपण? ह्यातनं आपण बरंच शिकतो, स्वतःबद्दल पण आणि आपली नाती इतरांबरोबर कशी आहेत ते पण. आणि ह्याच्यात फायदा काय, मी जर तुम्हाला एक एक गोष्ट सांगितलं, तुमचं ना हे ना चुकतंय असं वागणं बरोबर, तर तुम्हाला आवडणार नाही. तुम्ही एखाद दोन गोष्टी ऐकून घ्याल, पण आफ्टर अ पॉइंट यू विल बी लाईक नको. पण जर हे प्राण्याच्या माध्यमातून तुम्हाला शिकायला मिळालं की तुम्ही आता तिला हात लावायला गेला समजा मांजरीला, आणि ती पुढे निघून गेली, रिजेक्ट केलं, आणि मग तुम्हाला यू विल फील रिजेक्टेड. तुम्हाला असं वाटेल की का निघून गेली ना, तिला आवडत नाही की मी. मग दॅट विल गिव्ह मी अ चान्स ॲज अ काउन्सिलर टू हेल्प यू एक्सप्लोर दॅट फर्दर, की तुम्हाला हे असं का वाटतंय. मग हे जेव्हा मांजरीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं येतंय, तेव्हा यू विल बी मोर ओपन टू एक्सप्लोर इट फर्दर. आणि मग असे हा एक छोटा एक्झाम्पल दिला, असे अनेक सेन्सिटिव्ह विषय जे आहेत आपल्याबद्दल, ते आपल्याला प्राण्यांच्या थ्रू आपण स्वतःवरती, म्हणजे दे आर लाईक अ मिरर टू यू. ॲनिमल्स आर नॉट गोइंग टू लाय. आणि आपण सर्वात ट्रान्सपरंट असतो जेव्हा आपण प्राण्यांबरोबर असतो. अगदी बरोबर. त्यामुळे ॲज अ थेरपिस्ट किंवा ॲज अ काउन्सिलर माझं काम आहे तुम्हाला फक्त फॅसिलिटेट करणं, राईट. की बाकी आम्हाला रिलेशन स्थापन करायचं. ते रिलेशन आणि ते प्राणी शिकवणार तुम्हाला. पण ते प्राण्याच्या माध्यमातून आल्यामुळे तुम्हाला ते उपजत करणं सोपं पडतं, किंवा ते इवन टू ॲक्सेप्ट की असं होतं. काही लोक काय करतात, कधी कधी डॉगला काही सांगायला एकदम हार्श टोन वापरतात, किंवा स्कॉटी सिट, तर गरजच नाही आहे. हेच तुम्ही खूप व्यवस्थित नॉर्मल टोनमध्ये सांगितलं तरी ऐकेल. आणि असं का गरज भासते की मला असर्टिव्हच झालं पाहिजे, किंवा काही लोकांमध्ये समजतं आणि ते डॉग्सना कळतं.
की ओरडून सांगितलं हां, मग ते इग्नोर करतील. पण हे जेव्हा शांतपणे सांगते, एका नॉर्मल टोनमध्ये सांगितलं तर तो डॉग ऐकणार. तर मग असर्टिव्हनेसची गरज काय आहे? सो कधी कधी ओव्हर असर्टिव्हनेस होतो. कधी कधी असर्टिव्हनेस शिकवायचा असतो आम्हाला लोकांना, की सेट स्कॉटी सेट, तो स्कॉटी ऐकणार नाही तसं. अगेन युअर बॉडी लँग्वेज अँड युअर टोन ऑफ व्हॉइस इज व्हॉट द ॲनिमल विल रिस्पॉन्ड टू. तर ते जास्त असेल तरी उपयोग नाही, कमी असेल तरी उपयोग. तुम्ही नॉर्मल जसं एकमेकांशी बोलताय तसं तुम्ही बोललं तर त्या प्राण्याला डेफिनेटली समजणार. तर हेच काउन्सिलिंग किंवा थेरपीच्या दृष्टीने मग आम्ही इन्कॉर्पोरेट करतो. मग इट कॅन लुक ॲज सिम्पल ॲज ग्रूमिंग द डॉग, की ब्रश दिलाय, ग्रूमिंग ब्रश, आणि त्या डॉगला ग्रूम करताय. से एखादा मुलगा असेल किंवा एखादा माणूस असेल. पण त्याच्या मागे पण आमचे गोल्स असतात बरेचदा, की मे बी ग्रॉस मोटर स्किलवर काम करतोय, की त्याची पकड किंवा त्याचं लक्ष, अटेन्शन स्पॅन, किंवा एक गोष्ट किती रिपीटेडली व्यवस्थित करतोय की नाही, सेन्सरी एक्सप्लोरेशन असेल. तर हे अनेक त्याच्यात गोल्स सिमिंगली कॉमन किंवा सिम्पल ॲक्टिव्हिटी विल हॅव डीपर मिनिंग, डीपर गोल्स वेन इट इज कंबाईन्ड विथ थेरपी. आणि मी म्हणलं तसं मग डॉग्स आणि कॅट्स सोडून, डॉग्स आणि कॅट्स सोडून हॉर्सेस आहेत, रॅबिट्स आहेत, फिश आहे. तर आपल्या इथे तरी एवढे प्राणी यूज केले जातात. फिश, आणि पण तिथे तर आपल्याला डायरेक्ट टच मिळत नाही किंवा काय तरी. पण काही टाईपचे फिश असतात. म्हणजे आता फिश म्हटल्यावरती लोकांना परत मे बी ॲक्वेरियम डोळ्यासमोर येतो, किंवा अगदीच तळ्यातले फिश की जे इनॲक्सेसिबल आहेत. पण देर आर सर्टन टाईप ऑफ सेटअप्स दॅट वी कॅन डू, जिकडे इंटरॅक्शन ठेवता येतं फिश बरोबर. फॉर एक्झाम्पल आता आमचं जे सेन्सरी गार्डन आहे बालकल्याण संस्थाला, तर तिकडे 2 प्रकारे, एक आमचा मोठा लोटस पॉन्ड आहे, त्याच्यात छोटे साधे गप्पी फिश आहेत. तर ते गप्पी फिश पण असे असतात की तुम्ही हात घातला आतमध्ये की ते लगेच ते येऊन असे छोटे छोटे निबल्स करतात. त्यांना बेसिकली ॲल्गे खायचं असतं, जे बोटाला चिकटलेलं असतं ते. पण तो जो सेन्सरी एक्सपिरियन्स आहे ना, तो परत इट इज एक्स्ट्रीमली थेरप्युटिक. मग जी मुलं चंचल आहेत, किंवा इव्हन मोठ्यांसाठी की ज्यांचं मन स्थिर नाही, किंवा खूप विचार आहेत, अँझायटी आहे, डोक्यात कधी कधी विचारांची कलकल होते, तर ह्या गोष्टी पटकन नाहीशा करणं अवघड असतं. बरोबर. आपण कितीही म्हटलं ना की लेट गो लेट गो, लेट गो म्हणजे काय हे माहीत नसतं लोकांना. पण तुम्ही ही सिम्पल ॲक्टिव्हिटी केली की त्या फिशच्या पॉन्डमध्ये तुम्ही हात घातले, आणि त्या फिशचा जो अनुभव येतोय तुम्हाला, जे सेन्सेशन्स मिळतात, किंवा त्या फिशला बारकाईने ऑब्झर्व करणं की त्याच्या टेल्समध्ये काय कलर आहे, कशी मुवमेंट आहे. तर अगेन वी आर कमिंग बॅक टू माइंडफुलनेस, की तुम्ही त्या क्षणामध्ये पूर्णपणे त्या क्षणामध्ये आहात, त्या जगत असता, अनुभव घेत असता. आणि जेव्हा तुम्ही ते करता तेव्हा ॲक्च्युली तुमचं माइंड ब्लँक होतं. आणि हे आम्ही लोकांना अनुभवातनं बरेच आम्हाला फीडबॅक मिळाले की खरंच आम्ही काय विचार करत होतो आम्हाला आठवत नाही आता. आणि हे क्षणिक आहे. म्हणजे ह्याला खूप तुम्हाला 1 तास मेडिटेशन करायला लागतं, किंवा खूप असं सेल्फ कंट्रोल करायला लागतं, असं काही नाही. इनफॅक्ट युअर एन्जॉयिंग, लगेच होतं. येस. तर असे बरेच प्राणी, मग रॅबिट्सचा वेगळा त्याच्यात अनुभव आहे. पण ह्यात कुठेही त्या प्राण्याला त्याच्या मूळ स्वभावाच्या विरोधात काही आम्ही करायला नाही लावत, की मासा बाहेर काढलाय थेरपीसाठी, असं नाही. तो त्याच्याच एन्व्हायरमेंटमध्ये, त्याच्या नॅचरल बिहेवियरमध्ये असतो. मग ते पॉन्ड मधले कोई फिश असो, ज्याच्यात आपण पाय सोडून बसू शकतो, किंवा हे फिश, किंवा ॲक्वेरियम फिश, किंवा रॅबिट्स असतील तर त्यांचं एन्क्लोजर त्यांच्याप्रमाणे, की त्यांना पळायला मिळतंय, त्यांचा कम्फर्ट आहे, आणि त्या एन्क्लोजरमध्ये माणूस आतमध्ये जाऊन खाली बसेल, आणि प्राणी येतील, म्हणजे ससे त्यांच्याकडे येतील. असं नाही की ससा उचललाय किंवा त्याच्या मागे पडलंय, त्याला त्रास दिलाय, कुठेही नाही. कारण आपण परत म्युच्युअली बेनिफिटिंग रिलेशनशिप म्हणतोय, त्यामुळे त्या प्राण्याला पण तेवढाच आनंद मिळाला पाहिजे. तर ससे पण खूप खूप वेगळ्या प्रकारे आपल्याला ते प्रेम देतात. त्यांचा स्पर्श वेगळा असतो, ते नाजूक असल्यामुळे एस्पेशली ग्रोनअप्सना, म्हणजे लहान मुलांना तर आहेच त्याच्यात गंमत, पण ग्रोनअप्सना पण त्याला धरणं किंवा त्याला हात लावणं ह्याच्यात एक वेगळं सेन्सिटिव्हिटी निर्माण होते. बरोबर. आणि हॉर्सेस एक्स्ट्रीमली मॅग्निफिशंट ॲनिमल्स
आपल्या इकडे एवढी अजूनची संस्कृती नाहीये की आपल्याकडे हॉर्सेस एज पेट्स आहेत. आपल्याकडे युजली स्टेबल्स पूर्वी होते. आउटस्कर्ट्स मध्ये बघितलेत. म्हणजे सध्याचं पूर्वी हॉर्सेस असले तरी मग ते खूपच लोकल हॉर्सेस होते आणि मग ते जास्त कामासाठी वापरले जायचे रादर दॅन फॉर द बॉन्ड. तर हॉर्सेस आर एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह टू ह्युमन्स अराउंड देम. त्यांचं नातं ह्युमन्स बरोबर, आता तुम्ही मगाशी जसे उदाहरणं दिले तरी आपण मोठे मोठे राजे महाराजांचं बघितलंय की म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी इतकं प्रेम केलं मालकावर की प्राणाची आहुती देण्यापर्यंत प्रेम दाखवलं त्यांनी. एक्झॅक्टली. तर प्रेम व्यक्त पण करता येतं आणि मनातल्या ज्या घालमेली आहेत त्या पण त्यांना खूप बारकाईने समजतात. कारण हॉर्सेसचं काय म्हणतात तुम्ही, त्यांचं वायरिंगच तसं झालंय की कारण आपण जेव्हा हॉर्स चालवतो, घोड्यावर जर कोणी बसलं असेल तर घोड्याला एखादी उडी मारणं शक्य नाही आहे का? पण जेव्हा आपण ते रायडिंगचे परफॉर्मन्सेस बघतो तर तेव्हा तो घोडा का अडखळतो? कारण तो रायडर कुठेतरी अडखळलाय. हॉर्स रेसिंग मध्ये हॉर्स विल हॅव द स्पीड, पण मग त्या हॉर्स रायडरचं काय महत्व? इतका तो कनेक्ट बारीक असतो. इट्स अ व्हेरी फाईन कनेक्ट. आणि हा कनेक्ट आम्ही थेरपीमध्ये अजून एक्सप्लोअर करतो. मग बरेच जण आहेत ज्यांना कधी कधी आम्ही ट्रॉमा पेशंट्स बरोबर काम करतो की ज्यांना काही प्रकारचा ट्रॉमा असेल, मानसिक ट्रॉमा असेल आणि ज्याला आपण पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस म्हणतो, PTSD, त्याचा त्रास होत असेल तर काय होतं की इव्हन काउन्सिलिंगला गेल्यावर परत परत तोच विषय बोलणं, काय त्रास होतो, त्यांना डिस्ट्रॅक्शन होत असेल. नुसतं डिस्ट्रॅक्शन नाही की म्हणजे त्या परत तो जो ट्रॉमावाला विषय बोलणं ह्याचा त्रास होतो. पण जेव्हा प्राण्याबरोबर असता तुम्ही तेव्हा तुम्हाला सांगायला नाही लागत की काय त्रास होतोय. तेव्हा फक्त जो फील आहे, म्हणजे आता आम्ही एक जी एक्सरसाइज करतो की त्या हॉर्सच्या जे म्हणजे साईड चेस्ट ज्याला म्हणतात त्याच्यावरती डोकं ठेवणं आणि मॅचिंग युअर ब्रेथ विथ द हॉर्स. आता हे हॉर्स बरोबर करणं म्हणजे पहिले नातं निर्माण झालं पाहिजे, तो ट्रस्ट निर्माण झाला पाहिजे, ती जवळीक निर्माण झाली पाहिजे. मग जेव्हा ही आम्ही ऍक्टिव्हिटी करायला लावतो तेव्हा इतकं ते मन आणि बॉडी दोन्हीही सिंक्रोनाइज होऊन कामिंग लेवलला येतात. आणि ऑल ऑफ दिस विदाउट द नीड टू रिपीट व्हॉट इज कॉझिंग द ट्रॉमा. की काय घटनेमुळे ट्रॉमा झालाय, ती घटना परत परत सांगितल्यामुळे परत परत तो ट्रॉमा वर येतो. यू हॅव टू गो थ्रू दॅट होल प्रोसेस अगेन. पण हे जेव्हा प्राण्याबरोबर जेव्हा तुम्ही इंटरॅक्शन करता तो प्राणी विचारत नाही काय झालं होतं की ज्याच्याने तुम्हाला नक्की त्रास होतो किंवा काय त्रास होतं हे पण विचारणार नाही. पण त्या अनुभवातनं जो अनुभव आणि जे नातं निर्माण होतं त्या प्राण्याबरोबर आणि एस्पेशली विथ हॉर्सेस, कारण दिसायला ते खूप मजेस्टिक आणि खूप मोठे असे दिसतात, पण जितकं तुम्ही कनेक्ट त्यांच्याबरोबर डेव्हलप कराल तितकं तुम्हाला कळेल की हे किती तरल नातं आहे आणि किती ते रिस्पॉन्ड करतात आपल्यातल्या मानसिक बदलावाला. अरे वा. तर अशा प्रकारे वेगवेगळे प्राणी, पण भारतामध्ये थोडे लिमिटेशन्स आहेत जे पण भारतात आपण जसं तुम्ही आता कॅट्स अँड डॉग्स बरोबर करता तर यात पण काही विशिष्ट ब्रीडचे डॉग्स किंवा कॅट्स जे थेरपीसाठी खूप चांगले आहेत किंवा तुम्हाला ट्रेन करायला सोपे आहेत असं काय आहे का? ऍक्च्युली ब्रीड एवढं स्पेसिफिक म्हणजे ते क्रायटेरियाच नाही आहे डॉग्स मध्ये पण आणि इतर प्राण्यांमध्ये पण. कारण हे जे काम आहे हे जास्त इट्स मोर टू डू विथ द पर्सनॅलिटी अँड टेम्परमेंट दॅन विथ द ब्रीड. किंवा आमच्या टीममध्ये आता थेरपी डॉग्स जे आहेत ते गोल्डन रिट्रीवर्स आहेत, डॅल्मेशियन्स आहेत, जर्मन शेपर्ड्स आहेत, बीगल्स आहेत, कॉकर स्पॅनियल्स आहेत किंवा शेपर्ड म्हणजे कॉली शेपर्ड डॉग आहे. सो असे अनेक इवन इंडी डॉग्स म्हणजे आपले जे गावठी कुत्रे आहेत रस्त्यावरचे, त्यांना जर व्यवस्थित चान्स दिला, जर कोणी त्यांना अडॉप्ट केलं, त्यांच्यावरती व्यवस्थित सोशलायझेशनचं काम म्हणजे पेट पेरेंटची मेन जबाबदारी काय असते की त्या प्राण्याला प्रॉपरली सोशलाइज करणं, की त्याला माणसांमध्ये वावरण्याचे जे आपण म्हणतो कसं सांगता येईल मॅन्युरिझम्स किंवा एक सोशल एटिकेट्स म्हणतो ना आपण ज्याला, की अ वेल बिहेव्ड डॉग. मग तो गोल्डन रिट्रीव्हर असला पाहिजे असं नाही. इंडी डॉग पण जो फॅमिलीनी
ज्याला वाढवलंय हं. तो पण वेल बिहेव्ड होऊ शकतो, पण त्या फॅमिलीला काम करायला लागतं त्याच्यावर. पण आपण teaching ज्यांना social असं manners. खुंखार म्हणतो, रॉटवायलर्स ते किंवा पण असतात. किंवा पिटबुल्स हो. आणि असे, तर पण ते त्यांना पण खुंखार, कुठलीही ब्रीड खुंखार बनवलेलीच नाहीये का? नाही. हां. कारण ते- माझ्यासारख्यांना असं म्हणजे समोर आलं तरी खूप भीती वाटते ह्याच्यात अगेन हा खूप वेगळा आणि खूप इंटरेस्टिंग विषय आहे, ब्रीड स्टडी आणि हां. ब्रीड ओरिजिन. हं. तर ह्या ज्या सगळ्या ब्रीड्स आहेत जे तुम्ही म्हटलं रॉटवायलर, जे सपोजेडली खूनखार असं म्हणतात, हां. डॉबरमॅन आहे, जर्मन शेपर्ड, रॉटवायलर, पिटबुल, हां. तर ह्या सगळ्या खरं वर्किंग डॉग ब्रीड्स आहेत. बर. वर्किंग डॉग म्हणजे ते अगेन प्रोफेशनल वर्किंग डॉग्स. मग त्यांचं काम मे बी शिकारीमध्ये शिकाऱ्याला साथ देणं असेल, किंवा शेपर्ड डॉग म्हणजे शीप्स म्हणजे आपल्या ते गॅदर करणं करणे ना, तर गुरं राखणं. तर हे सगळे अशी कामं करण्यासाठी त्या ब्रीड डेव्हलप केल्या. आणि ते जे क्वालिटीज आहेत की मोठा जबडा, दात आणि ते त्यांची जी पॉवर ती माणसांवर आजमावण्यासाठी नाही डेव्हलप केली आहे, पण ती माणसाला हेल्प करण्यासाठी केली आहे. पण हे जेव्हा लोकांना कधी कधी त्याच्यातलं एकच क्वालिटी घेऊन जर ती वाढवली, की त्याच्यात त्याची जी पॉवर आहे, सपोज शेपर्डची किंवा पिटबुलची, आणि अग्रेशन आहे, ते अग्रेशनच फक्त वाढवलं, तर नॅचरली तसाच त्याचा कुठल्या उपयोग. डिरेक्शन मध्ये ते अग्रेशन पाहिजे ते जर नाही शिकवलं तर मग ते हाताबाहेर जातं, आणि त्यात त्या कुत्र्याची काही चूक नसते. त्यामुळे ह्या ब्रीड्स म्हणजे उगाच बदनाम झाल्यात, कारण त्यांना तसं चुकीच्या प्रकारे वाढवलं गेलंय किंवा चुकीच्या प्रकारे ब्रीड केलं गेलंय. पण ओरिजिनली ह्या सगळ्या वर्किंग डॉग ब्रीड्स आहेत हु आर मेंट टू वर्क विथ ह्युमन्स, आणि इनफॅक्ट त्या खूप तल्लख आणि खूप काय म्हणतात इंडिपेंडंट, ज्यांच्या डिसिजन मेकिंग क्वालिटीज आहेत, अशा ह्या ब्रीड्स आहेत की जे स्वतः निर्णय घेऊ शकतात, एवढे सक्षम आहेत त्या ब्रीड्स. तर आम्ही काय बघतो की जसं आता तुम्ही सपोज डॉक्टर, म्हणजे डॉक्टर हे प्रोफेशन बघितलं, तर प्रत्येक माणूस जो डॉक्टरकीचा अभ्यास करेल तो चांगला डॉक्टर होऊ शकतो का? चांगला सर्जन होऊ शकतो का? काहीतरी स्किल्स असतात ना स्पेसिफिक तेवढंच डेव्हलप करावं. प्रत्येक जो लॉयरचा अभ्यास करतो तो चांगला लॉयर हु कॅन आर्ग्यू इन फ्रंट ऑफ अ जज होऊ शकतो का? तर त्याला स्किल्स लागतात किंवा त्याला एक प्रकारची पर्सनॅलिटी लागते. सो हे असं प्रोफेशन वाईज जी रिक्वायरमेंट आहे तशी थेरपी डॉग्सची पण रिक्वायरमेंट आहे, की फक्त वेल बिहेव्ड आणि फ्रेंडली डॉग म्हणजे थेरपी डॉग असं नाही. म्हणजे ह्या त्यातल्या क्वालिटीज रिक्वायर्ड आहेत, पण तेवढ्यावर थांबत नाही. त्याला पुढे हे काम आवडणं हे फार आवश्यक आहे. त्याला ती समज असणं की मी काय करतोय इकडे. मी जेव्हा म्हणते की सपोज स्कॉटी, तुम्हाला तर स्कॉटी ओळखीचा होता, तर स्कॉटी हा गोल्डन रिट्रीव्हर होता, आणि माझ्याबरोबर सर्वात जास्त काम केलेला तो माझा थेरपी डॉग पार्टनर. मी त्याला माझा को थेरपिस्ट म्हणते. की KEMला पण जेव्हा आम्ही त्यांच्या चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये जेव्हा ॲनिमल थेरपी ऑफर करत होतो, तेव्हा स्कॉटी वॉज माय को थेरपिस्ट. म्हणजे कुठल्याही मुलांना जेव्हा आम्ही थेरपी देत होतो तेव्हा स्कॉटीचा पण त्याच्यात तेवढाच सहभाग होता. त्याला माहिती होतं त्या मुलांबरोबर काय करायचं. अगेन म्हणजे हे इमिजिएटली तर नाही, मी काय त्याला बायोडेटा नाही देऊ शकत किंवा केस स्टडी नाही लिहून देऊ शकत की ह्या मुलाबरोबर आपण काम करतोय, पण जितका तो त्या मुलाला भेटेल, मुलाबरोबर काम करेल, तेवढं स्कॉटीला पण ती समज येणं की ह्या मुलाला काय गरज आहे, त्याप्रमाणे त्याला रिस्पॉन्ड करणं. काही मुलं जी आहेत ती रडायची, मग तिकडे जाऊन त्यांना बसून चाटणं, किंवा काही मुलं जी होती ती खूप काय म्हणतात आतल्या आत नुसती बसून राहायची, काय म्हणतात व्यक्त व्हायची नाही. तर मग त्यांची जी गरज होती की स्कॉटीला धरून बसणं, तो स्कॉटी तिथे बसून राहायचा आणि ती मुलं त्याला धरून बसायची की आता तुझी नीड ही आहे. येस. आणि हे मुलांना व्यक्त करणं अवघड असतं आणि ह्युमन्सना समजणं अवघड असतं, कारण आपण फक्त बोलीभाषेवरती रिलाय होतो, पण प्राण्यांना बोलीभाषेची गरज नसते. किती छान बोललात समजतं. तर ही समज त्या कुत्र्यात असणं हे थेरपी डॉगसाठी खूप आवश्यक आहे. आणि त्याला ते काम आवडणं, त्यांनी स्वतःहून त्यात पार्टिसिपेट करणं, हे सगळ्या डॉग्सना नाही जमत. सो बेसिकली ब्रीडपेक्षा टेम्परमेंट आणि पर्सनॅलिटी, काही कुत्र्यांना खेळायला आवडतं जास्त, काही कुत्रे शांतपणे बसून राहतात, तर त्याप्रमाणे पण आम्ही त्यांना सुटेबल असं काम किंवा त्या सेटिंगमध्ये त्यांना पेअर करतो. की आता आमच्या कामामध्ये एक असा आमचा प्रोग्राम आहे रीडिंग टू डॉग्स.
टेल्स ऑफ जॉय अशा नावाचा प्रोग्राम आहे, वेअर चिल्ड्रन रीड आउट टू डॉग्स. म्हणजे गोष्टीची पुस्तकं किंवा कुठलंही पुस्तक तुम्हाला जे आवडेल ते घ्यायचं आणि त्या थेरपी डॉग समोर बसायचं आणि त्याला वाचून दाखवायची गोष्ट. अरे वा, प्रोग्राम आहे. आणि हे मुलांना इतकं आवडतं. परत नॉन जजमेंटल अप्रोच. तर डॉग काय, जर चूक झाली, स्पेलिंग मिस्टेक झाली तर मध्ये मध्ये टोमणे मारणार नाहीये किंवा हसणार नाहीये किंवा खिल्ली उडवणार नाहीये. तर ह्याच्यामुळे म्हणजे ह्या प्रोग्रामचा पर्पज एकच आहे की मुलांना वाचनाची सवय लागणं आणि वाचनाचा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे की मोठ्याने वाचून जेव्हा क्लासमध्ये चल रे वाच रे या नंबरवरचं ह्या पेजवरचं वाच, की लगेच काय होतं, दडपण येतं मुलांना आणि येत असलेलं पण विसरून जायला होतं. पण ही वाचनाची सवय राहणं, त्याच्यात इंटरेस्ट निर्माण करणं, सेल्फ कॉन्फिडन्स निर्माण करणं, फक्त वाचनाबद्दल नाही, इन जनरल मुलांमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप व्हायला ह्या रीडिंग प्रोग्रामचा खूप फायदा होतो मुलांना. तर मग अशा प्रोग्रामसाठी जे डॉग्स लागतात ते आम्हाला शांत डॉग हवे असं, की ज्यांना एके ठिकाणी बसून सगळे त्यांना आपले पेट करतायत, लाड करतायत, ते खूप आवडतं. काही डॉग्स असतात ज्यांना खेळायला, आता मी काय खेळू, आता मी काय खेळू, अशी जी पर्सनॅलिटी असते. मग त्यांना त्या प्रकारच्या प्रोग्राममध्ये, की आता सपोज सिनियर सिटीझन होममध्ये नेलं, की माणसांना हलता येत नाही, की ते बेड रिडन आहेत किंवा व्हीलचेअरवर बसलेले सिनियर सिटीझन्स आहेत, पण त्यांच्या समोर हालचाल दिसली की इतके सुंदर प्रोग्राम्स होतात की ज्यांना स्टिम्युलेशन हवं असतं, तिकडे अशा डॉग नेणं आणि कितीही वेळा बॉल टाकला तरी तो थकणार नाही, परत आणून देणार आणि त्याच्यातनं जो परत आनंद आणि जे नातं त्या क्षणाला त्या माणसामध्ये आणि त्या डॉगमध्ये असतं, त्याचा फायदा त्या सिनियर सिटीझन्सना मिळतो. किंवा छोटे डॉग्स जे असतात की ज्यांना उचलून घेता येतं, मॉल्टीज सारखे किंवा पग्स आहे किंवा छोट्या मांजरी, तर मग जे हॉस्पिटलाइज पेशंट्स आहेत, जे बेडवर आहेत, की ज्यांना उठून पण बसणं शक्य नाही, तिकडे मग अगदी शांत पण जे असे उचलून ठेवता येतील असे. पण मग आता जेव्हा आम्ही हॉस्पिटल्समध्ये काम करतो तेव्हा परत लोकांचे प्रश्न असतात की मग हॉस्पिटलमध्ये कसे प्राणी नेतात, एवढे सगळे प्रोटोकॉल्स असतात, एवढे इन्फेक्शन असतं. तर हा खूप प्रसिद्ध आणि प्रचलित प्रोग्राम आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड, वेअर थेरपी ॲनिमल्स आर टेकन टू हॉस्पिटल्स फॉर बेडरिडन पेशंट्स टू लॉंग टर्म हॉस्पिटलाइज पेशंट्स टू कॅन्सर पेशंट्स, हार्ट पेशंट्स, ऑल टाईप ऑफ पेशंट्स. आणि त्याचे प्रोटोकॉल्स असतात. म्हणजे हाऊ दॅट ॲनिमल शुड बी ग्रूम्ड बिफोर गोइंग इनसाइड. त्याचं काय रिक्वायरमेंट्स असतात, ॲक्च्युअल इंटरॅक्शनच्या वेळेस काय केलं पाहिजे, इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट्स असतात ज्यांची इम्युनिटी ऑलरेडी कमी असते, त्यांच्याबरोबर काय केलं पाहिजे. आणि हे सगळे प्रोटोकॉल्स आपल्या गव्हर्नमेंटनी अजून त्याच्यात एवढं लक्ष नाही घातलंय, पण NIH आहे जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ USA, जे त्यांच्या हॉस्पिटल प्रोग्राम्सच्या गाईडलाईन्स जे त्यांनी आखून दिल्या आहेत त्या आम्ही इथे फॉलो करतो. आणि असं KEM हॉस्पिटल आहे, रुबी हॉल क्लिनिक आहे, करुणाशय पॅलिएटिव्ह केअर सेंटर बँगलोर आहे, अशा अनेक ठिकाणी. वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये आम्ही एक हार्ट रिलेटेड प्रोग्राम केलेला, जादू की जब्बी, असं कम अँड इंटरॅक्ट विथ डॉग्स. आणि एस्पेशली पोस्ट ऑपरेटिव्ह हार्ट पेशंट्स आणि स्ट्रोक पेशंट्स ह्यांची रिकव्हरी जेव्हा डॉग्स बरोबर तुम्ही पेअर करता तेव्हा ती रिकव्हरी जास्त फास्ट होते आणि म्हणजे कमी त्याच्यात अडथळे येतात कम्पेअर्ड टू जेव्हा ऑन युअर ओन तुम्ही रिकवर करता. ह्या सायंटिफिक स्टडीज आहेत, हे मी नुसतं भाष्य करत नाही आहे, पण ह्या ॲक्च्युअल हे रिसर्च पेपर्स आहेत. आम्ही इथे एक इंडियामध्ये केलेला DY पाटील बरोबरचा एक रिसर्च पेपर होता. DY पाटील डेंटल कॉलेज जे त्यांचं आहे आणि हॉस्पिटल आहे, तर तिकडे पीडियाट्रिक जे डेंटल पेशंट्स असतात, लहान मुलं ज्यांना काहीतरी दाताचं क्लिनिंगचं काम किंवा जे नॉन सर्जिकल काम असतं डेंटिस्टकडे, तर डेंटिस्ट म्हटल्यावर पहिले सगळ्यांचा भीती वाटते. त्याच्यात लहान मुलांना अजूनच भीती वाटते, समजवू शकत नाही, रिझवू शकत नाही, त्यांना ते खूपच भीती वाटते. आणि देअर इज समथिंग कॉल्ड इज डेंटल अँझायटी, की इन द परसेप्शन ऑफ पेन, की काहीतरी आपल्याला त्रास होईल म्हणून पूर्ण हाताचे असं बॉडी टाईट होते आणि डेंटिस्टचं काम केवढं नाजूक असतं, सगळं क्लेंच करून, मग त्यांना रिलॅक्स्ड पाहिजे असते बॉडी, सो दॅट दे कॅन एफिशियंटली डू देअर वर्क. तर हे डेंटल अँझायटी डील करणं, एस्पेशली मुलांमध्ये तर रडायला लागतात मुलं आणि मग नाहीच म्हणतात आणि असं खूप होतं. तर मग including a therapy dog in the dental procedure, in the pre and post of the dental procedure has
led to reduce the anxiety, the dental anxiety in Wow. children. हम्म. It has led to reduced the blood pressure in patients. हम्म. सो हे सगळे आम्ही इकडे डी.वाय. पाटीलमध्ये डी.वाय. पाटील डेंटल कॉलेज बरोबर केलेले स्टडीज आहेत. स्टडीज आहेत. येस. अरे वा. सो अशा अनेक एव्हेन्यूज आहेत. म्हणजे जितका आपण त्याच्यात सायंटिफिक स्टडी करू एस्पेशली भारतामध्ये, हम्म. तितका त्याचा अजून आपल्याला बेस मिळत जाईल सायंटिफिक. हम्म. आणि ॲप्लिकेशन्स तर भरपूर आहेत. म्हणजे हे फक्त लहान मुलांशी किंवा हां फक्त लहान मुलं हॉस्पिटलाइज पेशंट hospitalized असं नाही. हम्म. आमचे कॉर्पोरेटमध्ये प्रोग्राम्स होतात. हम्म. आता ऑफिसेसमध्ये लोकांना वेगळं टेन्शन असतं, हो. वेगळं स्ट्रेस, एक्झाम गोईंग. असते हां, एक्झाममध्ये, going. युनिव्हर्सिटीजमध्ये. हो. सो अशा सगळ्या ठिकाणी आमचा कम्फर्ट डॉग्स नावाचा एक प्रोग्राम आहे, हम्म. कम्फर्टिंग एंजल्स, हम्म. जिकडे त्या डॉग्सचं काम थेरपी देणं नाहीये, पण तुम्हाला तुमच्या स्ट्रेस लेवल्स कमी करणं हम्म. आणि परत त्या क्षणामध्ये तुम्हाला असणे. आनंदी ठेवणं हां. आणि असणे, ह्याच्यावरती त्यांचं काम असतं. एअरपोर्ट्सवर एक काहीतरी आपण मगाशी Yes. बायोडाटा वाचताना तुमचा. सो मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये म्हणजे भारतातला सर्वात पहिला आणि एशियातला सर्वात पहिला कम्फर्ट डॉग प्रोग्राम ॲट एअरपोर्ट हम्म. हा ॲनिमल एंजल्सनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट बरोबर केला. हम्म. तर तिकडे आमचे 6 डॉग्स इन रोटेशन जायचे हम्म. आणि जे इंटरनॅशनल डिपार्चर टर्मिनस आहे ना T2, हम्म. तिकडे ते डॉग्स असायचे. म्हणजे जस्ट बिफोर यू फ्लाय ऑफ, बोर्डिंग करायच्या त्याच्या आधी. आधीच. हां. तर आता बरेच लोकांना प्रश्न होतो की तिकडे काय गरज, हां, मला तिकडे पण हा stress पडला कुठे? प्रश्न. मग लोक तर फिरायला जात आहेत, हम्म. पण जे ट्रॅव्हल करतात हां. ते नेहमी लिजरसाठीच ट्रॅव्हल करतात तर- किंवा एक काहीतरी त्याच्यात मज्जाच आहे. मज्जाच आहे काहीतरी, असं काही नाहीये. हम्म. जिकडे माणूस आहे तिकडे त्या माणसाचं बॅगेज, इमोशनल बॅगेज, म्हणजे आय एम नॉट टॉकिंग अबाउट लगेज, हं. आय एम टॉकिंग अबाउट इमोशनल Emotional बॅगेज. baggage. जिकडे माणूस तिकडे इमोशनल बॅगेज असतंच. हम्म. आणि एस्पेशली एअरपोर्ट सारख्या ठिकाणी विच इज नो मॅन्स लँड, हम्म. जर तुम्ही तिकडे 10 तास तुमचं प्लेन डिलेड आहे हो. आणि तुमचं लगेज कुठे आहे तुम्हाला माहित नाही, आज तुमच्या ओळखीची लोक नाहीये, तुमच्या ओळखीची कंट्री नाहीये, हम्म. तुम्ही कंट्रीत बाहेर पण नाही पडू शकतात, तुम्ही त्या एअरपोर्टवरचे 10 तास 12 तास तिकडे घालवणार आहात. घालवणं, शॉपिंग किती कराल तुम्ही तिकडे. हम्म. शेवटी जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हा त्याचे विचार त्याला परत परत खायला लागतात. हो. तर मग असं बरेचदा होतं की बिकॉज ऑफ द युनिकनेस ऑफ द सेटिंग हम्म. दॅट द एअरपोर्ट इज इन, हम्म. वी ओनली लुक ॲट इट फ्रॉम वन पर्स्पेक्टिव्ह विच इज की लोक अरे परदेशी चालले, हम्म. पण तेवढं नसतं. काही जण परदेशावरनं त्यांच्या मातृभूमीवर आले असतात खूप वर्षांनंतर, काही जण फ्युनरल्ससाठी आले असतात, हो. काही जण काहीतरी हेल्थ ट्रीटमेंटसाठी आलेले असतात. आपल्याला प्रत्येकाच्या मागची आजारी story माहित नाही. नातेवाईकांना आजारी नातेवाईकांना भेटायला आले असतात. मध्ये आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा नेपाळला मोठा अर्थक्वेक झालेला, हम्म. तर काही इंटरनॅशनल व्हॉलंटियर्स आलेले हम्म. आणि दे वर फ्लाइंग थ्रू मुंबई टू नेपाळ हम्म. टू हेल्प Those earthquake victims. आणि तो स्ट्रेस त्यांचा वेगळाच होता किंवा त्यांचं जे इमोशनल बर्डन होतं ते वेगळंच होतं. तर मग असं जेव्हा प्राण्यांबरोबर ते कुठलाही माणूस येईल, आता आमचं काय त्यांच्याशी नातं नव्हतं, हे सगळे पॅसेंजर्स होते थोड्या वेळासाठी इथून तिथे जाणारे, पण त्या तेवढ्याशा स्पॅनमध्ये जेव्हा ते डॉग्सच्या थ्रू आमच्याशी बोलायचे की म्हणजे त्या थेरपी डॉग्सना हात लावत जेव्हा आमच्याशी बोलायचे तेव्हा मग ते त्यांचे स्टोरीज सांगायच्या. तर ही गरज प्रत्येक माणसाला आहे की कोणीतरी माझ्याशी बसून 4 शब्द छान बोलावे किंवा मला कम्फर्ट मिळावा, ही प्रत्येक माणसाची नीड आहे मूलभूत. तर हे तिकडे जेव्हा एअरपोर्टवरती दिलं गेलं तेव्हा त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. आणि म्हणजे पण मला माझ्यासाठी एक प्रश्न विचारायचा आहे, आणि जो माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना असेल की ज्यांना मुळातच प्राण्यांची भीती वाटते, किंवा म्हणजे एक कॅटेगरी खूप पेट लवर्स, ॲनिमल लवर्स, आणि एक कॅटेगरी माझ्यासारख्या लोकांची आहे की ज्यांना भीतीच वाटते, लहानपणापासून कधी असं इंटरॅक्ट जास्त झाले. तर त्यांना ही थेरपी कशी देऊ शकतो आपण, का ती भीतीच कमी करण्यासाठी थेरपी द्यायची? करेक्ट. म्हणजे भीती, जेव्हा आपण भीती बघतो तेव्हा भीतीला काही कारणं असतात की आयदर काहीतरी एक पूर्वीचा अनुभव असेल की कुत्रा मागे लागलाय किंवा चावलाय ऍक्च्युली, किंवा नेहमी पेरेंट्स म्हणायचे की हात नको, किंवा आम्हाला जे शिकवलं जातं आता याच्यात की व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ रेबीज और डॉग बाईट्स, आणि असं की त्याच्यामुळे अजूनच पूर्वग्रह दूषितच असतो आपण, म्हणजे हात लावण्यापूर्वी किंवा काय. येस. सो ते प्रिकन्सिव्ह नोशन्स असतात किंवा नॉट गेटिंग द राईट एक्सपोजर, राईट. पण जेव्हा तुम्ही
एखाद्या करेक्ट प्राण्याच्या सान्निध्यात याल की बघूनच तुम्हाला कळते की हा प्राणी शांत आहे. आणि परत दॅट कम्युनिकेशन हॅपन्स ऑन अ व्हेरी डिफरंट लेवल की यू फील अप्रोचेबल टू दॅट पर्सन इवन दो यू आर स्केअर्ड, राईट. तर त्याच्यासाठी तो प्राणी म्हणजे ज्या प्राण्याबरोबर तुम्ही इंटरॅक्ट करता तो प्राणी एकदम शांत पाहिजे, तो प्राणी समजूतदार पाहिजे आणि मग तुम्हाला गाईड करणारा राईट माणूस पाहिजे. हे जर झालं तर कुणीही घेऊ इझिली गेट ओव्हर द फिअर. काही जणांना त्या फिअरपेक्षा त्या सेन्सरी इश्यूज जास्त असतात की त्या कुत्र्याची लाळ मला आवडत नाही किंवा त्याच्या त्या फरचा तो जो फील आहे तो आवडत नाही किंवा त्या नाकाचा थंड थंड टच हात लावल्यावर त्याचे सडन रिॲक्ट होतात आणि म्हणजे आपणच खूप घाबरत हात लावला की त्यांचं पण ह्याला म्हणजे आमच्या भाषेत त्याला सेन्सरी ओव्हरलोड म्हणतात. मग त्याला परत एकदम तो कुत्रा त्यांच्या अंगावर न देता हळूहळू कसं सेन्सरी इंटिग्रेशन करता येईल ह्याच्यावर काम असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही ॲनिमल थेरपीच्या दृष्टीने बघितलं तर फिअर इज नॉट अ रोड ब्लॉक. फिअर कॅन बी ओव्हरकम. त्याची जर कारणं माहिती असतील आणि त्याचे जर प्रॉपर स्टेप्स घेतले. आम्ही खूप मुलांबरोबर अशा कामं केली आहेत की जे दारातनं आत यायला बघत नाही, नुसते रडायचे, पण दुसऱ्या सेशनपासून तिसऱ्या सेशनपर्यंत अगदी कुत्र्याच्या जवळ जाणार, हात लावणार. नॉट जस्ट देम, त्यांचे पेरेंट्स, त्यांचे टीचर्स जे अगदी असं किंचाळून पण दुसऱ्या तिसऱ्या सेशनपर्यंत दे आर ओके विथ द डॉग. कारण त्या कुत्र्याला बघून कळतं. थेरपी डॉग्सचा क्रायटेरियाच तो आहे की दे हॅव टू बी एक्स्ट्रीमली अप्रोचेबल. तर तुम्ही जेव्हा त्या राईट टाईप ऑफ ॲनिमलला भेटता आणि त्याच्याबरोबर व्यवस्थित इंटरॅक्ट करता म्हणजे कोणी जर तुम्हाला गाईड करणार असेल तर मग यू कॅन इझिली ओव्हरकम द फिअर. आणि फक्त कुत्राच नाही बाकी पण प्राणी आहेत. सो जर काही जणांना अगदीच ब्लॉक असेल से मांजराचा किंवा कुत्र्याचा तर मग आम्ही इतर प्राण्यांचं त्यांच्याबरोबर एक्सप्लोर करतो की मे बी दिस विल वर्क. पण इच्छा पाहिजे. एक्झॅक्टली. इच्छा असेल आणि भीती असेल तर ती भीती ओव्हरकम करता येते. इच्छाच नसेल तर मग इट इज ओके. मग तुम्ही दुसरं काहीतरी एक्सप्लोर करू शकता. अगदी बरोबर. आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न की ॲनिमल लवर्स ह्यांना जेव्हा काही आपण असं म्हणतो की तुमचा व्यवसायच असा करा की जी तुमची आवड असेल, मग तो व्यवसायच वाटणार नाही. मग बरेच ॲनिमल लवर्स असतात ते आयदर वेटरनेरियन्स होतात किंवा डॉग हॉस्टेल्स किंवा असं काहीतरी उघडतात. पण ही पण एक त्यांच्यासाठी खूप छान अपॉर्च्युनिटी आहे की ते थेरपीच्या दृष्टीने याचा विचार करू शकतात. तर अशा लोकांसाठी काय सल्ला द्याल तुम्ही? सो आता जेव्हा ॲनिमल थेरपिस्ट आम्ही म्हणतो तेव्हा फक्त काउन्सिलर्स ॲनिमल थेरपिस्ट असतात असं नाही. जर एखादं कोणी फिजिओथेरपिस्ट असेल आणि प्राण्यांचा वापर करत असेल म्हणजे ट्रेन थेरपी डॉग्सचा वापर करत असेल तर दॅट पर्सन इज ऑल्सो ॲन ॲनिमल थेरपिस्ट. किंवा जर तुम्ही टीचर असाल आणि तुम्ही तुमच्या टीचिंग प्रोफेशनमध्ये थेरपी डॉग्सना इन्कॉर्पोरेट केलं तरी तुम्ही ॲनिमल थेरपी करताय. सो वेगवेगळे ज्याला आम्ही मेंटल आणि मेडिकल हेल्थ प्रोफेशन्स म्हणतो ना किंवा सोशल वर्क पण त्याच्यात येतं. ते ह्या सगळ्या प्रोफेशनल्सना तो स्कोप आहे की ते त्यांच्या कामामध्ये थेरपी डॉग्स इन्क्लूड करू शकतात. म्हणजे आमचे स्कूल बेस्ड प्रोग्राम्स आहेत, नॉर्मल स्कूल्स पण, म्हणजे फक्त जे अपंग आणि स्वमग्न आहेत असे नाही, फक्त जे आपल्या स्टँडर्ड नॉर्मल स्कूल्स आहेत जसं शामराव कलमाडी आहे, ऑर्किड इंटरनॅशनल आहे किंवा मुंबईला अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे आहे किंवा बँगलोरला इन्व्हेंचर अकॅडमी म्हणून आहे. ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल स्कूल्स आहेत ज्यांनी थेरपी डॉग्स त्यांच्या स्कूलमध्ये इन्कॉर्पोरेट केले आणि ते डॉग्स आयदर काउन्सिलिंगमध्ये म्हणजे स्कूल काउन्सिलिंग किंवा एज्युकेशन ह्याच्यात म्हणजे त्यांचा रोल आहे. त्या एज्युकेशनमध्ये पण एखादी गोष्ट शिकवताना त्या थेरपी डॉगच्या अराउंड ती कशी शिकवता येईल हे ट्रेनिंग त्या टीचरला दिलं जातं. मग ते टीचर कॅन इन्क्लूड द डॉग इन हर लर्निंग लेसन्स किंवा हर टीचिंग लेसन्स. आणि जर स्पीच थेरपिस्ट असेल कोणी की मुलांना किंवा मोठ्यांना जेव्हा स्पीच इश्यूज येतात त्याच्यावरती काम करणं तर मग स्पीच थेरपिस्ट विथ अ थेरपी डॉग विल ऑल्सो बी ॲनिमल थेरपी. जर कोणी सोशल वर्क करतंय, हॉस्पिटलमध्ये काम करतंय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला तर तिथे पण हॅविंग इन्क्लुडिंग थेरपी डॉग्स कॅन बी अ पार्ट ऑफ युअर प्रोफेशन. सो असं त्याचा स्कोप खूप वाईड आहे आणि वेगवेगळ्या प्रोफेशन्समध्ये म्हणजे अगेन एंड ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि ट्रेंड थेरपी डॉग्स तुम्ही कसे इन्कॉर्पोरेट करताय.
हे तुम्ही करू शकता. तर त्याच्यासाठी ट्रेनिंग असतं. फर्स्ट यू नीड टू बी अ प्रोफेशनल इन युअर फील्ड. म्हणजे स्पीच थेरपी आहे किंवा प्ले थेरपी आहे, काउन्सिलिंग आहे. सो यू नीड टू बी अ प्रोफेशनल लेवल इन दॅट बेसिक. येस. अँड देन यू कॅन गेट ट्रेन्ड ॲज अन ॲनिमल असिस्टेड इंटरव्हेन्शन स्पेशलिस्ट. आणि त्याचे इंडियामध्ये कोर्सेस मीच कंडक्ट करते. आणि आय प्रोव्हाइड द ट्रेनिंग फॉर बोथ द डॉग अँड द प्रोफेशनल. जर तुम्ही मेंटल हेल्थ मेडिकल हेल्थ प्रोफेशनल नसाल, फक्त पेट पेरेंट आहात, पण तुम्हाला माहिती की माझ्या डॉगमध्ये हे कपॅसिटी आहे, गुण आहेत, तर त्या पेट पेरेंटला आणि त्या डॉगला पण ट्रेनिंग प्रोग्राम आहे आमच्याकडे, थेरपी डॉग्स इंडिया, की ज्याच्यात त्या पेट पेरेंटला आणि डॉगला दोघांना ट्रेनिंग दिलं जातं की ॲज अ टीम तुम्ही कसं वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि जे प्रेम तुमचा कुत्रा तुम्हाला देऊ शकतोय ते तुम्ही इतरांबरोबर कसं शेअर करू शकता. म्हणजे आता आपल्या व्ह्युअर्सना हेही कळेल की असं काही त्यांना वेगळं एक्सप्लोअर करायचं असेल तर कोणाला अप्रोच करायचं आहे त्यांनी. नक्कीच. आपण जेव्हा एखादी ट्रीटमेंट किंवा थेरपी घ्यायची असेल तेव्हा एक बेसिक असतं की एक पेशंट आला, त्यांनी दाखवलं डॉक्टरला, त्यांनी काय BP चेक केलं, मग काहीतरी अजून चेकअप्स केले, प्रिस्क्रिप्शन दिलं, मेडिकलमध्ये गेला, औषधं आणली. तर हे एक स्टँडर्ड प्रोटोकॉल मला माहिती आहे. पण जेव्हा कोणाला ॲनिमल असिस्टेड थेरपी घ्यायची आहे किंवा आपल्याला द्यायची आहे तर ते हाऊ डज इट वर्क, म्हणजे तो एक काय त्याचा एक फ्लो असतो. येस. तर आता जसं डॉक्टर्समध्ये पण 2 टाईपचे यु नो अप्रोच असू शकतात, की कोणाचं क्लिनिक असू शकेल आणि क्लायंट्स पेशंट्स त्यांच्याकडे येत आहेत, किंवा कोणी व्हिजिटिंग प्रोफेशनल असू शकेल की वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये त्यांचं व्हिजिट्स आहे. तर थेरपी डॉग्सचं पण तसंच असतं. फक्त एवढंच की थेरपी डॉग्स किंवा थेरपी ॲनिमल्स डू नॉट ऑपरेट ऑन देअर ओन. म्हणजे फक्त डॉग काम करतोय असं नाही, ते आमचे को थेरपिस्ट आहेत. त्यामुळे एक थेरपिस्ट प्रायमरी असणं आवश्यक आहे. सो सपोज आता मी काउन्सिलिंग करते आणि काउन्सिलिंगमध्ये त्या प्राण्याचा इन्व्हॉल्वमेंट आहे, तर माझं कुठेतरी क्लिनिक सेटअप असेल. जसं माझं ॲनिमल एंजल्स थेरपी सेंटर इथे पुण्यामध्ये आहे, आता दुसरीकडे शिफ्ट होते, पण तिकडे मग काउन्सिलिंग सेटअप आहे, प्ले थेरपी सेटअप आहे आणि इतर ॲक्टिव्हिटीजचा सेटअप आहे. मग तिथे जेव्हा क्लायंट्स येतात तेव्हा जर ज्यांना काउन्सिलिंग पाहिजे ते काउन्सिलिंगसाठी येतात आणि मग वेन दे सेटअप दॅट अपॉइंटमेंट फॉर काउन्सिलिंग, मग तो थेरपी ॲनिमल प्रेझेंट असतो. आणि मग बरेच प्रॅक्टिशनर्स असे असतात की दे गिव्ह एन ऑप्शन की तुम्हाला प्राण्याबरोबर थेरपी हवी आहे का, कारण अजून आपल्याकडे आय कांट कन्सेंट लागतं. कन्सेंट ऑफकोर्स कन्सेंटशिवाय हे पुढे नाही जाणार, पण मग तो चॉईस एक दिला जातो की वी वर्क विथ थेरपी ॲनिमल्स ऑल्सो. तर तुम्हाला त्याचा जर इन्व्हॉल्वमेंट हवा असेल तर वी कॅन इन्क्लूड द थेरपी. आणि असं काय असतं का की आपण राहायलाच पाठवलं तिथे? नाही, राहायला पाठवलेले तसे नसतात, तो वेगळा एक विषय आहे. पण व्हिजिटिंग थेरपी डॉग्स असतात. म्हणजे जसे आमचे थेरपिस्ट आणि डॉगची टीम से हॉस्पिटलमध्ये जातात व्हिजिटला, किंवा शाळांमध्ये जातात व्हिजिटला, किंवा काही जे स्पेशल नीड सेंटर किंवा होस्पाइस सेंटर ज्याला म्हणतात, अशा ठिकाणी आमचे थेरपी डॉग्स जाऊन तिथे वेगवेगळे प्रोग्राम्स आमचे चालतात. तर द डॉग कॅन बी अ व्हिजिटिंग प्रोफेशनल किंवा इट कॅन बी अन इन हाऊस डॉग इन अ काउन्सिलिंग सेंटर, असं असू शकतो. तर आता बरेचदा असं होतं की थेरपिस्टचाच डॉग आहे, ते एक असू शकतं. किंवा जसं माझी केस आहे की माझ्याकडे डॉग नाही, स्कॉटी वॉज फ्रॉम अ डिफरंट फॅमिली, पण तो माझा थेरपी पार्टनर असल्यामुळे मी त्याच्याबरोबर काम करायचं. तर असं पण होऊ शकतं. पण परत ते बॉन्डिंग आहे. तर स्कॉटीचं आणि माझं बॉन्डिंग अनेक वर्षांचं होतं आणि खूप सुंदर बॉन्डिंग. जरी तो माझ्या फॅमिलीतला पेट नसला तरी मी त्याच्या फॅमिलीतली असल्यासारखी त्यांनी तुम्हाला आणि तुम्ही त्याला ट्रीट केले. अच्छा. तर आणि जे प्राणी जे तुम्ही म्हणाला ना की कोणाच्या घरी देऊ शकतो का, तर ती एक वेगळी कॅटेगरी सर्व्हिस डॉग्सची. की जर तुम्ही ऐकलं असेल की व्हीलचेअर असिस्टंट डॉग्स असतात, गाईड डॉग्स फॉर द ब्लाइंड असतात, किंवा PTSD डॉग्स असतात पोस्ट ट्रॉमा स्ट्रेससाठी. तर हे डॉग सर्व्हिस डॉग ही जी कॅटेगरी आहे ना, ही पूर्ण वेगळी आहे की ज्याच्यात ते डॉग्स पेट स्पेशली ट्रेन्ड आहेत, स्पेशली येस, म्हणजे सर्व्हिसेस द्यायला साठी सर्व्हिस द्यायला ते डॉग स्पेशली ट्रेन्ड असतात आणि दे आर नॉट कन्सिडर्ड एज पेट्स. थेरपी डॉग्स आर प्रायमरीली पेट्स आणि सर्व्हिस डॉग्स आर एम्प्लॉईड फॉर द पर्सन 24/7. की म्हणजे जर जो डॉग तुम्ही त्याच्या माणसापासून वेगळा केला तर तो माणूस परत त्या डिसेबिलिटी फॉर्मॅटमध्ये जाईल. म्हणजे तुम्ही जर म्हणजे बाहेरच्या कंट्रीजमध्ये बघितलं असाल तर
व्हीलचेअरवरचे लोक डॉग्सना घेऊन रस्त्यावरती दे कॅन नॅव्हिगेट टू डिफरंट प्लेसेस ऑन देअर ओन. हो. ते फ्लाईटमधनं जाऊ शकतात, ते ट्रेन्समधनं जाऊ शकतात, युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ शकतात, ऑफिसेसमध्ये काम करू शकतात, बिकॉज दे हॅव अ सर्व्हिस डॉग विथ देम. Visually impaired people can navigate in the social setup because With they the have help a of- seeing eye dog with them. हे सर्व्हिस डॉग्स. तर अच्छा. त्यांचं काम खूप स्पेशलाइज्ड असतं आणि एकाच माणसासाठी असतं. मग ते त्या माणसाबरोबर पूर्ण वेळ राहतात. थेरपी डॉग्स अच्छा. असे नाही आहेत की मी तुम्हाला उद्या डॉग दिला आणि तो तुम्हाला थेरपी द्यायला चालू करेल. नाही, ते आपण आधीच क्लिअर केलं की ते बॉन्डिंग कसं डेव्हलप त्याच्यापासून सगळं करायचं. तयार होतं आणि थेरपिस्टची जोड लागते त्याला. अच्छा. ह्या 2 गोष्टी त्याच्यात महत्त्वाच्या असतात. आपल्याला आज एका खूप वेगळ्या आणि म्हणजे मी तर पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच मला खूप एक्सायटेड होते मी की या विषयावर मला जाणून घ्यायला खूप आवडेल. आणि तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने आणि इतकं छान आम्हाला या विषयाबद्दल माहिती दिलीत, त्याबद्दल मी खरंच खूप खूप आभारी आहे तुमची. थँक्यू सो मच. आणि मॅडमशी रिलेटेड ज्या लिंक्स आहेत किंवा ट्रेनिंग रिलेटेड काही आहे तर त्या आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देऊ तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू.